नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 6 इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बघूया ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सेफली इन्व्हेस्टमेंट करता येते। स्टॉक मार्केटची पण रिस्क नाही आणि तुम्हाला जर का लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा शॉर्ट टर्मसाठी जरी करायचे असेल हे ऑप्शन खूप चांगले आहेत। तर पहिला ऑप्शन आहे एफडी, फिक्स्ड डिपॉझिट। आता हा तर आपल्याला बरेचशा वर्षापासून माहिती आहे की फिक्स्ड डिपॉझिट सगळ्यात सेफ असतात। तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची, कारण की याच्यामध्ये तुम्हाला बँकेच्या सेव्हिंगपेक्षा जास्त इंटरेस्ट मिळतो। त्यासोबत तुम्ही एकदा लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली की त्यानंतर तुम्हाला फिक्स्ड अमाऊंटचा इंटरेस्ट मिळत राहतो। त्यासोबतच जर का तुम्ही 5 वर्षांसाठी एफडी लॉक इन वाली घेतली तर त्यामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये पण बेनिफिट मिळतात। एफडी मध्ये तुम्हाला 5 ते 7% पर्यंतचा इंटरेस्ट मिळतो आणि याच्यावरती काहीही रिस्क नसते, एकदम मिनिमम रिस्कमध्ये तुमचे पैसे ग्रो होत राहतात। तर दुसरा ऑप्शन आहे पीपीएफ, ज्याला म्हणतात की पब्लिक प्रोव्हिडंट फंड। जर का तुम्ही एका छोट्या कंपनीत काम करताय, स्टार्टअपमध्ये म्हणा किंवा अशी छोटी कंपनी ज्यामध्ये 20 पेक्षा कमी एम्प्लॉईज आहेत आणि तिथं तुम्हाला ईपीएफ मिळत नाही, तर तुम्ही पीपीएफमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमचा लॉंग टर्मचा प्लॅन चांगला बनतो। त्यासोबत त्याच्यामध्ये तुम्हाला 7.1चा इंटरेस्ट रेट मिळत राहतो गव्हर्नमेंटकडून। आणि पीपीएफमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा आहे की याच्यावरती जे पण तुम्ही इंटरेस्ट कमवता तो टॅक्स फ्री आहे। याच्यामध्ये तुम्ही 500 पासून ते 1.5 लाख पर्यंत दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करू शकता। त्यासोबतच हा एकदम सेफ, सिक्युअर आणि टॅक्स इफिशियंट ऑप्शन आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही ATC मध्ये तुमचं टॅक्स डिडक्शन घेऊ शकता। तिसरा ऑप्शन आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे NSC। तर ही स्कीम सुद्धा गव्हर्नमेंटने बॅक केलेली आहे। ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 6.8%चा इंटरेस्ट मिळतो आणि हा पण एकदम गव्हर्नमेंटचा ऑप्शन असल्यामुळे तुम्हाला एक फिक्स्ड इन्कम मिळत राहतो आणि मिनिमम रिस्क असते। फक्त याच्यामध्ये तुम्हाला जो पण तुम्ही इंटरेस्ट कमवाल दरवर्षी त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो आणि याच्यामध्ये 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे आणि याच्यातली इन्व्हेस्टमेंट दाखवून तुम्ही टॅक्स डिडक्शन करू शकता ATCच्या अंडर। चौथा ऑप्शन आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम। आता याच्यामध्ये तुम्ही एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणार, त्यामधून तुम्हाला दर महिन्याला इन्कम मिळत राहतो। त्यासोबत त्याच्यामध्ये तुम्हाला 6.6%चा इंटरेस्ट मिळतो आणि 5 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो। जर का तुम्हाला मंथली इन्कम पाहिजे आहे, त्यासोबत जर का कोणी रिटायर झाले तर त्यांना पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे आणि मंथली थोडेफार पैसे मिळत राहावे असं वाटतंय, तर ही स्कीम खूप जास्त कामाची आहे। 5वा ऑप्शन आहे NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम। जर का तुम्हाला पेन्शन मिळत नसेल, तुम्ही प्रायव्हेटमध्ये असाल, तर तुम्ही हे एक ऑप्शन कन्सिडर करू शकता तुमच्या रिटायरमेंटसाठी। ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली दरवर्षी 6 ते 8% ग्रो होत राहते आणि गव्हर्नमेंट हा पैसा स्टॉक मार्केट त्यासोबतच डेटमध्ये इन्व्हेस्ट करतं, ज्यामुळे तुम्हाला स्वतःहून जाऊन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गरज होत नाही। तर NPS वरती मी लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर NPS मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ जास्त डायव्हर्सिफाय होतो, कारण की याच्यामध्ये तुम्ही इक्विटीमध्ये त्यासोबतच डेटमध्ये दोन्हीकडे पण इन्व्हेस्टमेंट करता आणि याच्यामध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता ती ATCCD ह्याच्या अंडर तुम्ही एक्स्ट्रा 50,000चं डिडक्शन घेऊ शकता। तर 6वा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे सोवरिन गोल्ड बॉन्ड्स म्हणजे SGB। आता याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट दरवर्षी गोल्ड बॉन्ड्स इश्यू करतं, त्यामध्ये तुम्ही हे पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकता। तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याचा फायदा काय की जे तुमचं फिजिकल गोल्ड आहे त्याला तुम्ही रिप्लेस करू शकता ह्या बॉन्डशी। आता समजा तुम्हाला जर का फिजिकल गोल्ड घ्यायचं तर तुम्हाला ते नीट लॉकरमध्ये ठेवावं लागतं, त्याला सिक्युरिटी असायला लागते, असं कुठेही चोरीला जाऊ शकतं। तर पण त्या जागी जर का तुम्ही SGB घेतले तर तुम्हाला सिक्युरिटी गरज नाही, कारण की तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सेव्ह होऊन जातात। त्यासोबतच याच्यावर तुम्हाला दरवर्षी 2.5%चा इंटरेस्ट मिळत जातो आणि जशी जशी गोल्डची प्राइस वाढत जाते तशी तशी या बॉन्ड्सची पण प्राइस वाढत जाते। त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त सोपं आहे आणि याच्यामुळे तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ ते जास्त अजून स्ट्रॉंग होत जातो। तर जर का तुम्हाला एक सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे, जर का तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये लगेच इन्व्हेस्टमेंट नाही करायची, तुम्हाला जर का सेफ इन्व्हेस्टमेंट करून तुमचा पोर्टफोलिओ ग्रो करायचा आहे, तर हे सगळे ऑप्शन तुम्ही यूज करू शकता। जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग, स्टे क्युरियस, बाय बाय।